रात्री 12-1 वाजता खूप धूर सुटतो दादा आणि त्या धुरापासून खिडक्या दरवाजे बंद असून सुद्धा खूप त्रास होतो. श्वास घेण्याला, लहान मुलांना, नवीन कोणी आपल्या घरी व्यक्ती आलं तर अशी काय घाण दुर्गंध वास येतो बा असं प्रत्येकजण विचारतं दादा. त्याच्यासाठी आम्हाला ही कचरा फॅक्टरी नको आहे. तर दादा जेव्हा फिरत होते निवडणुकासाठी तेव्हा दादांनी सांगितलं होतं, तर मी जर नगरसेवक झालो ताई तर मी 100% हे काम करेल. डॉक्टर चंद्रशेखर, जयश्रीताई, देशमुख मामी यांनी सुद्धा आम्हाला हे सांगितलेलं होतं. जेव्हा चंदवांना स्टॉपवर आम्ही हे सभा झाली होती तेव्हा गुलाबराव पाटीलनी सांगितलेलं होतं, तर ही कचरा फॅक्टरी मी उठवीन म्हणजे उठवीन, तर मी तुम्हाला पूर्ण काम करून दाखवेल बा. तर हे आम्ही महिन्याच्या आत म्हणा किंवा महिन्याच्या नंतर म्हणा लवकर उठायला पाहिजे, हीच आमची विनंती. गेल्या 4-5 वर्षापासून धुरीचा इतका त्रास आहे. आम्ही वेळोवेळी हे केलेलं आहे, त्यांना अर्ज वगैरे निवेदन वगैरे दिलेलं आहे आणि आमचा हा परिसर कॅन्सर रुग्णांपासून पण खूप त्रस्त आहे. लहान मुलांना आरोग्याचं खूप धोकेदायक आहे. वरिष्ठ लोकांना, वयस्कर लोकांना पण याचा दम्याचा त्रास होतो आणि जसं इलेक्शन लागलं तसं आजचे आपले उपमहापौर मनोज भाऊ चौधरी हे जेव्हा आले वार्डामध्ये, यांनी आम्हाला शब्द दिलेला होता की बुवा जसं मी नगरसेवक होईल पुन्हा तसं मी तुमचा प्रश्न मार्गी लावेल. आणि आज ते पदावर बसल्या पहिल्याच दिवशी त्यांनी आमच्या कचरा फॅक्टरीचा विषय घेतलेला आहे आणि त्या विषयावर त्यांचं आजसुद्धा कामकाज चाललं. अधिकाऱ्यांना बोलवलं, अधिकारी आले, आरोग्य अधिकारी असतील, मुख्य अभियंता असतील आणि आयुक्त असतील, हे पण आलेले होते. यांना मनोज भाऊ चौधरी हे उपमहापौर यांनी चांगलं धारेवर धरलं आणि 1 महिन्याची मुदत दिलेली असून 1 महिन्यात कचरा फॅक्टरीचं काम झालं पाहिजे असं त्यांच्याकडनं बोलून घेतलेलं आहे. आणि तसे 100% गेल्या 13 वर्षापासून ही जी कचरा फॅक्टरी हा जो डम्पिंगचा जो एरिया आहे तो 13 वर्षापासून ही तर काहीच प्रोसिजर सुरू नव्हती. आम्ही आज पाहणी केलेली आहे. मी असेल, आमच्या प्रभागातील सर्व नगरसेवक असतील, आम्ही मुख्य अधिकारी योगेश बोरोले असतील, प्रकाश पाटलांना सुद्धा बोलवलं होतं आणि आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली. जवळपास 350 ते 350 टन रोज आपल्याकडे इथं कचरा येतो आणि त्याच्यावर बायोमायनिंग फक्त 100 टनावर होते. अजूनही आपल्याकडे सेव्हिंग होते. तर त्याची आज तुम्ही परिस्थिती बघितली असेल की हा धुरेचा प्रमाण जो आहे माझ्या परिसरात, म्हणजे आम्ही 4 नगरसेवक गेल्या जवळपास 10 वर्षापासून लोक सातत्याने इथं लहान मुलांना दमाचा आजार असेल, ज्येष्ठ नागरिकांना दमाचा आजार असेल, श्वास घ्यायला त्रास होतो आहे. तर आम्ही वारंवार विनंती करतो या लोकांना, पण अतिशय 2.5 वर्षापासून, मागील 2.5 वर्षापासून खूप इथं असे बोगसपणा चालू आहे. आम्ही सगळ्या साहेबांना आता बोलून सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीने इथं ट्रॅक्टरमध्ये काय येतं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि याच्यापुढे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही नागरिक म्हणून इथं प्रथम नागरिक पण असो, पण नागरिक म्हणून या परिसरातील सगळ्या नागरिकांची जबाबदारी आमची आहे. आम्ही तो सोडण्याचा प्रयत्न निश्चित करू. आता आम्हाला माहिती मिळाली, अधिकाऱ्यांकडून आम्ही माहिती घेतली. जवळपास त्यांचं म्हणणं आहे की एक 20-25 दिवसात हे काम सुरू होईल. म्हणजे अजून आपल्याला त्यांची 20-25 दिवसाची खात्री, पण महिनाभर या कामाला लागणार आहे.